बाळ जन्माला येतं. बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्या बाळाला झोपी लावताना त्याची आई जोरात जोरात काय करते? बरोबर आहे ना? हे आमच्याकडे असं थोपटतात. तुमच्याकडे कसं करतात? हे पहा, त्या बाळाला थोपटत असताना आपण एक रिदम मध्ये थोपटतो. बरोबर आहे का? असं असतं का ते? असं असतं का? नाही. तो एक रिदम असतो. आणि त्या बाळाला जेव्हा काहीच बोलता येत नसतं, त्याला काहीच समजत नसतं, त्यावेळेला त्याला ही गोष्ट समजते की आय एम सेफ, मी सुरक्षित आहे. हे कशातून समजतं? हे संगीतातून समजतं, त्या रिदममधून समजतं. तो जो ठोका चाललेला आहे त्यातून त्याला ते समजतं. इतकं प्रारंभिक अवस्थेपासून आपण संगीतामध्ये आहोत. इव्हन तर माणूस चालायला लागला ना, तर चालताना तो कसं चालणार? बरोबर, पावलं ठेवून चालतो ना, असं नाही चालत. पुढे गेला थोडासा, मग हळूने चाललाय, पुन्हा पुढे पळत गेला, असं चालत नाही. बरोबर आहे की नाही? तसं पाहिलं तर समाजामध्ये खूप चालीची माणसं असतात. आता महाराजांनाही माहिती आहे, आमच्याकडे पण चाली मागणारी माणसं असतात, पण आमच्याकडची चालीची माणसं ही गुणी असतात आणि समाजातली चालीची माणसं मात्र खतरनाक असतात. तुम्हाला समजलं असेल. चला ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी तुमच्याशी संगीत रिलेटेड आहे. इव्हन तुम्ही सकाळी ब्रश करताय त्यावेळेला पण आपण एक रिथमॅटिक पद्धतीने ते ब्रश करत असतो. आपण बोलताना आरोह अवरोह घेऊन बोलत असतो. एकसारख्या पद्धतीत आपण बोलत नाही. हाक मारतानाही तशा पद्धतीच्या भावना व्यक्त करत असतो. संगीत ही जी गोष्ट आहे, या गोष्टीचा परमोच्च क्षण म्हणजे भावनांची जी उत्कटता आहे, ती उत्कटता व्यक्त करण्याचा परमोच्च क्षण म्हणजे संगीत आहे. आणि आपण सर्वजण मानव असल्यामुळे आपल्या सर्वांमध्ये भावना असतात. मगाच महाराजांनी सांगितलं की सर्व वनस्पतींना, प्राण्यांना, सर्वांना संगीत समजतं. अगदी तीच भावना आज आपण या ठिकाणी करणार आहोत. पहा, संगीताची उत्पत्ती तशी अनादिकालीन आहे. प्रत्येक देवांच्या हातामध्ये काहीतरी संगीताची वाद्य आहे. असाच एक देव श्रीकृष्ण परमात्मा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तू कुठं राहत होता बरं? तू कुठं राहत होता? श्रीकृष्ण कुठं राहत होता? वृंदावन मध्ये. माहिती आहे? ठीक आहे. चला, तर आता त्या वृंदावनच्या परिसरामध्ये आपण जाणार आहोत. त्या ठिकाणचे काही इव्हेंट्स आपण पाहणार आहोत. मला असं जाणवतं बरं का महेश दादा, मला असं जाणवतं तुमची मुलं खूपच गोड आहेत. गोड म्हणजे ती इतकी, मी खूप छोटंसं निरीक्षण आहे माझं, परंतु खूप छान ऐकतात. तिथे एक दिदी उभा होती, तिच्या शेजारी खुर्ची रिकामी होती, पण जोपर्यंत दादांनी तिला हात केला नाही तोपर्यंत ती बसली नव्हती. इतकी आत्मीयता आणि ही गोष्ट येण्यासाठी खूप मोठी भूत सुकृताची जोडी अध्यात्मामध्ये म्हणतात, त्या पद्धतीने असावी लागते. तसं आमची मुलं, आम्हाला सकाळी उठवावं लागतं. आमच्या मुलांना काय करावं लागतं? उठवावं लागतं. तसं मला असं वाटत नाही की तुम्हाला कोणाला उठवावं लागत असेल. तुम्ही ऑटोमॅटिक उठत असाल ना. पण आमच्या मुलं ही श्रीकृष्णाची वंशज आहेत. त्यांना उठवावं लागायचं, श्रीकृष्णाला उठवावं लागायचं. श्रीकृष्णाची जी आई आहे ती आहे यशोदा मैया. बरोबर आहे? तर ती त्यांना कशा पद्धतीने उठवते याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला आता सांगणार आहे. मला शशिकांत दादांनी सांगितलं होतं की थोडंसं क्लासिकल अगोदर होऊ देत, थोडासा गोदडपणा आहे पण त्याला मी सोपा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर मग आपण लाईट म्युझिककडे जाणार आहोत. नंतर तुम्हाला छान वाटेल, नंतर तुमचाही मी सहभाग या ठिकाणी घेणार आहे. तर आता लक्षात घ्या, वृंदावनमध्ये सकाळ पहाटेची वेळ झालेली आहे आणि श्रीकृष्णाला कोण उठवतंय? त्याची आई उठवते. मग ती एका वेगळ्या वातावरणामध्ये आहे, वेगळ्या पद्धतीने ती कशी उठवते ते बघा. जागो मोहन प्यारे. कोणत्याही आईला स्वतःचा मुलगा कसा आहे की प्रेमळ असतो तो. जागो मोहन प्यारे सावरी सूरत मोरे मन भाये. आणि तुझी जी सावळी सूरत आहे ना, ती माझ्या मनाला खूप आवडते रे. अगदी 100 जरी पोरगं असलं ना तरी ते आईला आवडत असतं. सुंदर श्याम हमारे, हा तर जगाचा विश्वाचा परमात्मा आहे, तो सुंदर असणार, त्यात काही वादच नाही. प्रात समय उठी भानू उदय भयो. सूर्य उगवलेला आहे म्हणे
अरे उठ तू आता, सूर्य उगवला. ग्वाल बाल सब भूपती आहे. तुझे सगळे मित्र या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत. तुम्हाला दरस के काज कोठारे, तुझ्या दर्शनासाठी आलेत रे हे सगळे जण. उठी उठी नंद किशोर. तर या बंदिशीने मी सुरुवात करतोय. बंदी जास्त वेळ गाणार नाही. जागो जागो मोहन प्यारे प्यारे, जागो मोहन प्यारे प्यारे, सावरी सूरत मोरे मन भावे, सावरी सूरत मोरे मन भावे, सुंदर श्याम हमारे, जागो प्रात समय भानुदय भयो, प्रात समय भानुदय भयो, बार बार सब भूपति आवे, तुम्हारे दरस के काज कोठारे, उठी उठी नंदन मला माझ्या मित्रांनो खरंच सांगा, श्रीकृष्ण उठला असेल का हो? किती जणांना वाटतं उठला असेल? कोणालाच वाटत नाही. अगदी बरोबर हेच घडलं. श्रीकृष्ण काही उठला नाही. मग आता त्याचे मित्र आले त्याला उठवायला. त्याचे मित्र आलेत ना त्याला उठवायला. त्यांची काय झाली, त्यांची पण एक गंमत. गंमत अशी झाली, ते म्हणे जागो गिरिज राजकुवर, अरे परमात्म्या उठ रे बाळा, आम्ही तुझ्या सगळेजण भेटीला आलो तरी उठ रे. नंद के दुलारे, ठीक आहे नाही, तो नंदाचा दुलारा होता, प्रेमळ होता तो. यांची काय गोची झालेली पा. जमुना में गेंद डाल, त्यावेळेला खेळ असायचे काय, गलोरी वगैरे, जसा आत्ताचा बॉल आहे ना त्या पद्धतीने. जमुना में गेंद डाल, याने काल काय केला, खेळता खेळता बॉल कुठं टाकून दिला, जमुना नदी जी होती, यमुना नदी जी होती त्या यमुना नदीमध्ये तो टाकून दिला. पुढे काय म्हणे, ग्वाल बाल हारे, आम्ही सगळेजण काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आम्ही काय झालो, आम्ही हारलेलो आहोत रे. याच्या पुढे काय झालं, काली भूमुकार देत. त्या जमुना नदीमध्ये कालिया नावाचा एक नाग होता, माहितीये तुम्हाला, भेटायचं त्याला. तर तो कालिया नावाचा नाग होता त्या ठिकाणी, तो पण तिथून भूमुकार देत होता. श्याम ही एक तारे, हे परमात्म्या फक्त तूच तारू शकतोस रे. आता ती मुलं जी आलेली, ती जी मित्र आहेत आहे की नाही, ती मित्र आता श्रीकृष्णाला उठवतायत. आता ते त्यांचा प्रयत्न आहे. जागो ब्रिजराज नंद के दुलारे, दुलारे,
तुम्हाला वाटतं का आता उठला असेल म्हणून तो? अरे तुम्हाला वाटतं का आता तू उठला असेल म्हणून? वा क्या बात आहे, तुम्ही तुमच्या मनातलं सांगताय बरं का. तो श्रीकृष्ण परमात्मा आत्ताही उठला नाही. आता हे जे संवाद चाललाय हा सगळ्या गाण्यातून संवाद चाललाय. तुम्हाला गाण्यातून समजतंय ना, मी तुम्हाला त्याचं इव्हॅल्युएशन करून देतोय. आता तो तिकडनं काय म्हणतोय बघा. कोण म्हणतोय आता? हे श्रीकृष्ण म्हणतोय. ठीक आहे, बरोबर, आपण बरोबर चाललेलो, सगळ्यांचं लक्ष आहे माझं. आता श्रीकृष्ण काय म्हणतोय? अबना जगाऊ मोरे माई. अगं मला उठू नको गो बाई, मला झोपू दे. कोण म्हणतंय? त्याच्यामुळे आपण पण म्हणतो, त्यात काही चूक? रेना अंधेरी जगी जगाई. अरे ही रात्र आहे ना, ह्या अंधारी रात्र आहे, आणखी रात्र जागी आहे आणि मी कशाला जागू, असं तू म्हणतोय. त्याच्या पुढे, अरे बरं ठीक आहे ग, तू म्हणतेस ना सूर्य उगवलाय म्हणे, भोर बही मोहे सोवन दे. ठीक आहे ग, तू म्हणतेस ना की सूर्य उगवलाय, अगं सूर्य उगवू दे ग, पण मला झोपू दे तू. त्याच्या पुढे तू काय म्हणतो? अखियन पल छिन लागी. तुला खरं सांगू का, काल रात्री ना खूप उशिराने मोबाईल बघत बघत झोपलो होतो ग मी. त्याच्यामुळे मला खूप उशीर झाला आणि मग आता तर रात्री थोडीच झोप झाली माझी. अबना सतावू नंद दुलारी. आता मला तू काय करू नको, सतावू नकोस, असं त्याचं तो वर्णन किंवा त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर राग अहिर भैरव मधून तू देतोय बघा. अबना जगाऊ मोरे माई. अबना आता मला सांगा, हे मी श्रीकृष्णाचं सांगत होतो का आपल्या घरचं सांगत होतो? नक्की पटलंय ना तुम्हाला? ठीक आहे, चला. म्हणजे जीवन किंवा संगीत जे आहे हे आपल्या जीवनाशी काय आहे, निगडीत आहे बाळांनो. असेच काही सुंदर सुंदर गीतं जे की आपल्याशी मिळती जुळती असतील, आपल्या वातावरणाशी किंवा आपल्या गोष्टींशी, अशी गाण्याचा प्रयत्न करेल मी. मला काही फरमाईश पण आल्या होत्या. जगताप सरांनी मला सांगितलं की काही कविता घेऊयात, पण काय झालं आता यूट्यूबच्या माध्यमातून अशा भरपूर गोष्टी, कवितांना भरपूर चाली तुम्हाला ऐकायला मिळतात. एक काहीतरी नवीन, काही छोटी छोटी गीतं वेगळी वेगळी तुम्हाला ऐकायला मिळाली, तर त्या पद्धतीचं नियोजन असावं या दृष्टिकोनातून मी काही गाणी, वेगळी गाणी तुमच्यासाठी या ठिकाणी सादर करणार आहे. आणि वेळ मिळाला तर आपण ते पण करूयात, काही विषय नाही. When word fails, music speaks.
जिथं शब्द अपुरे पडतात तिथं संगीत बोलतं. अशा सुंदर अशा आपल्या वाणी या ठिकाणी सर गात आहेत. पहा, आता दुसरा प्रसंग असा आहे की घरामध्ये एक दादा आहे आणि एक ताई आहे. बरोबर आहे. मला वाटतं प्रत्येकाच्या घरात दादा आणि एक ताई असते. आणि मग त्या दादावरती कायमस्वरूपीचा अन्याय होत असतो. मुलगी बाहेर जाणार आहे, मुलगी आवडती आहे वगैरे अशा पद्धतीने कायमस्वरूपीचा त्याच्यावरती अन्याय होतो. आणि मग तो काय करत असतो, थोडंसं कारणं झाली की तो काय करतो, मी तुझ्याशी बोलणार नाही, मी याच्याशी बोलणार नाही, मी त्याच्याशी बोलणार नाही. अशा पद्धतीने होतं का हे तुमच्याकडे? आमच्याकडे होतं बरं का. तुमच्याकडे पण 100% होत असेल तर त्याच पद्धतीचं एक गाणं आहे, गट्टी फू 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 गट्टी फू. गाणं ऐकत असताना काही गोष्टी तुम्ही नमूद करायच्या आहेत. मी प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं गाण्याचा प्रयत्न करणार आहे. शब्द तेच असतील पण मी काहीतरी वेगळं गाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकावं असं मला वाटतं. गट्टी फू गट्टी फू गट्टी फू गट्टी फू. हा जो फू आहे ना, तुम्ही कायम लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं दिसेल तुम्हाला. गट्टी फू 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 गट्टी फू 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 गट्टी फू 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 गट्टी फू गट्टी फू गट्टी फू गट्टी फू गट्टी फू. किती प्रकार झाले? गट्टी फू गट्टी फू गट्टी फू गट्टी फू. किती प्रकार झाले? गट्टी फू. आता किती प्रकार होतात तुम्ही बघा. गट्टी फू 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 गट्टी फू 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 गट्टी फू गट्टी फू 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 गट्टी फू गट्टी फू फू गट्टी फू गट्टी फू फू गट्टी 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 फू. साखर झोपे पूनम ठोकी बाबा भल्या पहाटे. साखर झोपे पूनम ठोकी बाबा भल्या पहाटे. साखर झोपे पूनम ठोकी बाबा भल्या पहाटे. डोळे उघडले नातर देती दोन रपाटे रपाटे. डोळे उघडले नातर देती दोन रपाटे रपाटे. डोळे उघडले नातर देती दोन रपाटे. उठता बसता अभ्यासाचा रोजच आहे आधा. उठता बसता अभ्यासाचा रोजच आहे बघा. सांगावे ना बाबांना तुझ्याशी गट्टी फू फू गट्टी फू 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 गट्टी फू गट्टी फू 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 गट्टी फू गट्टी फू तरी
चित घेऊन आम्हा बदलते आई आई चित घेऊन आम्हा बदलते आई पूर्वाळूनी ताईला दूर ढकलते आम्हाला पूर्वाळूनी ताईला दूर ढकलते आम्हाला काय म्हणावे आईला तिच्या गट्टी फू गट्टी फू सांगे बाबांच्या कानात सांगे बाबांच्या कानात सांगे बाबांच्या कानात स्वतःच ताई पक्की चोर एक नंबरची चहाड खोट स्वतःच ताई पक्की चोर एक नंबरची चहाड खोट तरीही आमच्यावर शिरदोर तरीही आमच्यावर शिरदोर ताई गट्टी फू फू गट्टी फू किती जणांना पटतंय हात वर करा बरं काय क्या बात आहे थँक्यू चला मुलांसाठी सुंदर टाळ्या उजत आता पहा बरं का कोणाकोणाशी भांडण झाले त्या दादाचं पप्पांशी पण गट्टी फू आहे त्याची आईशी पण गट्टी फू आहे त्याची ताईशी पण गट्टी फू आहे त्याची आता बघा ना वातावरण कसं चेंज होतं आणि कसं म्युझिक बदलतं तुम्हाला पण तो फील तो अनुभव देण्याचा माझा प्रयत्न असेल ठीक आहे आता एक थोडा वेळ तुम्ही काही बोलू नका बघा कसं एन्व्हायरमेंट बदलते बघा आई बाबा तो कुणी का बोलत नाही आई बाबा तो कुणी का बोलत नाही आई बाबा तो कुणी का बोलत नाही ताई सुद्धा आज इकडे डुंकून पाहत नाही ताई सुद्धा आज इकडे डुंकून पाहत नाही गट्टी फुलचा खेळ पुरावला आज खेळ रे गट्टी फुलचा खेळ पुरावला आज खेळ रे एकमेकांना समजून घ्या रे नकोच गट्टी फू अरे एकमेकांना समजून घ्या रे नकोच गट्टी फू गट्टी फू गट्टी फू अतिशय सुंदर आवाजामध्ये या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना